नमस्कार, मी ऋतुजा. JPR चॅनलच्या आपलं कोकणमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या काही घडामोडी. बातमीपत्राला सुरुवात करूयात अलिबागच्या वर्सोली समुद्र किनाऱ्यावरती सुरू असलेल्या मराठी महोत्सवाच्या बातमीपासून. अलिबाग जवळच्या वर्सोली समुद्र किनाऱ्यावरती महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा महोत्सव 5 दिवस सुरू असणार आहे. वर्सोली बीच फेस्टिवल मधल्या कलाकृती या आकर्षणाचा भाग ठरत आहेत. अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते ह्या महोत्सवाचं उद्घाटन झालंय. टुडेज यूथ सोशल फाउंडेशननं ह्याचं आयोजन केलेलं होतं. पुढच्या काही वर्षांमध्ये हा महोत्सव अलिबागची ओळख ठरेल असंही प्रवीण तरडे म्हणाले. आज पुण्यामध्ये कदाचित आम्ही ज्या शहरात राहतो पुण्यात, तिथं अशा महोत्सव मागचे अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे महोत्सव गेले. म्हणजे अगदी सवाई गंधर्व गाण्याचा जो शास्त्रीय संगीताचा गाण्याचा महोत्सव धरला तर त्यांनी सुद्धा आता 50शी पार केलेली आहे. त्यामुळं कुठल्याही शहरातला असा महोत्सव त्या शहराला खूप पुढे घेऊन जातो. आता माझ्या मते महोत्सवाचं दुसरं तिसरंच वर्ष आहे, बरोबर ना? दुसरंच वर्ष आहे. ही सुरुवात आहे. येणाऱ्या 10, 15, 20 ज्यावेळी या महोत्सवाचं 25वं वर्ष याच मैदानात याच व्यासपीठावर साजरं केलं जाईल, त्यावेळी त्या महोत्सवाचं स्वरूप हे खूप पुढे गेलेलं असेल. हा महोत्सव अलिबागची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर सर्वत्र झालेला असेल. कारण सुरुवात करणारी माणसं ज्यावेळी ती सुरुवात करतात त्यावेळी त्याचं व्यापक स्वरूप हे आपल्याला दिसत असतं. आणि आम्ही जे पुण्यातली पोरं आहोत, आमची संस्कारांची सुरुवातच अशा महोत्सवांमधून झालेली आहे.